हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. आय वेलकम यू एव्हरीबडी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. प्लीज स्टे ट्यून्ड. वी आर स्टार्टिंग फॉर द क्लास. आवाज येतोय सगळ्यांना माझा क्लिअर क्लिअर? कॅन यू एव्हरीवन हिअर टू मी प्रॉपरली? येस, दॅट्स रिअली ग्रेट. जस्ट अ मिनिट गाईज. येस. हॅलो एव्हरीवन, आर यू एव्हरीबडी गेटिंग माय व्हॉइस प्रॉपरली? आवाज येतोय सगळ्यांना माझा क्लिअर क्लिअर? कॅन यू एव्हरीवन हिअर टू मी प्रॉपरली? एम ऑडिबल अँड विजिबल टू यू ऑल? That's really beautiful. Chalo, let's get started. We are starting for the live spoken English masterclass. Stay tuned, everybody. Thank you so much. Yeah. So now, what are we going to do by today? Let's learn something very special. मला असं म्हणायचंय, अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? फॉर एक्झाम्पल, आपल्याला आहे ना, समजा एखादी गोष्ट आहे आपल्या हातामध्ये आणि आपल्याला म्हणतो, "हे खायचं आहे का?" तर मग हो, हे खाण्यासारखं आहे, हे खाण्याचं आहे. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो? किंवा एखादी गोष्ट आपल्याला पाणी प्यायचंय, आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपण म्हणतो, की "हे पाणी प्यायचंय का?" आणि आपण म्हणतो, "हो, हे प्यायचं." तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? कॅन यू जस्ट लेट मी नो अबाउट इट? येस, हाऊ एक्झॅक्टली कॅन वी से? आपण कसं म्हणू शकतो? अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे
आपल्याला असं म्हणायचं की हो ही खाण्यासारखी आहे, ही खाण्यायोग्य आहे. इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. See, something. Is there, is it visible? Something that can be eaten. अशी एखादी गोष्ट जी खाल्ली जाऊ शकते. कॅन यू प्लीज गेट टू द इंक बॉटल? हा, अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे. समथिंग दॅट कॅन बी इटन. माहितीये तुम्हाला काय म्हणू शकतो? व्हॉट एक्झॅक्टली कॅन वी से टू इट? समथिंग दॅट कॅन बी इटन. अशी एखादी गोष्ट जी आपण खाऊ शकतो. इट इज ऍक्च्युअली कॉल्ड इन इंग्लिश व्हॉट? त्याला काय बोलतात इंग्लिश मध्ये? एडिबल. काय बोलायचं? एडिबल. अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे. इट इज कॉल्ड ॲज एडिबल. तुम्ही ऐकलंय का एडिबल ऑइल म्हणजे खाण्याचं तेल? एडिबल. एडिबल म्हणजेच काय? खाण्यायोग्य. एडिबल म्हणजे काय? खाण्यायोग्य. बरं, मला आता असं म्हणायचंय, आपण असं फॉर्म्स पाहू वेगवेगळे. अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे त्याला इंग्लिशमध्ये बोलतात एडिबल. एडिबल म्हणजे खाण्यायोग्य. बरं, मग अजून एक गोष्ट, मला अजून एक एक्झाम्पल आहे की मला असं म्हणायचंय समथिंग समथिंग दॅट कॅन बी हर्ड. अशी एखादी गोष्ट जी ऐकण्यायोग्य आहे, ऐकण्याजोगी आहे, ऐकली जाऊ शकते. जसं आय आस्क यू द क्वेश्चन ऑलवेज. काय म्हणते मी तुम्हाला? माझा आवाज तुम्हाला येतोय का? ऐकण्यायोग्य आवाज म्हणजे ऐकण्यायोग्य आहे का? हा, ऐकण्यासारखं, ऐकायला येतंय का? तसं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऑडिबल. काय म्हणतात? ऑडिबल. म्हणून तर मग मी यूज करते की एम आय ऑडिबल? तुम्हाला माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? गेटिंग माय पॉइंट? येस. बरं, मग इन द सेम वे, please take that another marker, fill in the pen and give me that marker. Now another one. Huh? Here I want to say that something, something. तुम्ही guess करायचा. Something that can be seen. अशी एखादी गोष्ट जी पाहिली जाऊ शकते. पाहिली जाऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हणते, मी तुम्हाला दिसते का? लाईक आय आस्क यू, मी तुम्हाला दिसतेय का? मग मी काय क्वेश्चन विचारले तुम्हाला? व्हॉट इज द क्वेश्चन? व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन विच आय ऍक्च्युअली आस्क यू? येस, मी तुम्हाला दिसतेय का? हा, मग इंग्लिशमध्ये समथिंग दॅट कॅन बी सीन. असं काहीतरी जे पाहिलं जाऊ शकतं. त्याला इंग्रजीमध्ये येस ऍब्सोल्युटली यू नो अबाउट इट. त्याला इंग्लिशमध्ये बोलतात विजिबल. काय बोलतात त्याला? विजिबल. समथिंग दॅट कॅन बी इटन, एडिबल. Something that can be heard, audible. Something that can be seen. It is called as visible. अजून एक. बरं, मला म्हणायचंय समथिंग that can be drunk. Something that can be drunk म्हणजे काय बरं सांगा? Something that can be drunk. या, काय बोलतात त्याला? अशी एखादी गोष्ट जी समथिंग दॅट कॅन बी ड्रंक. ही पिण्यासारखी आहे, ही प्यायचं आहे. सो तुम्हाला म्हणायचं हो ते प्यायचंय. एखादी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाणी, आपण ऑब्विसली विचारतो ना हे प्यायचंय का? सो येस, तुम्हाला तिकडून म्हणायचं की येस, हो हे प्यायचं आहे. तर मग तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हाऊ कॅन वी से देयर इज अ प्रॉपर वर्ड फॉर दॅट अँड वी शुड नो दॅट. Yes, there's a very simple one. We can say drinkable. Drinkable. We can say drinkable, obviously. But there is one another choice. You can say what? Potable. Something that can be drunk. It is actually called as what? Potable. Clear? लक्षात ठेवा हा शब्द. So you can use. Like, is it potable? हे प्यायचंय का? Yeah, it is. हो आहे. अजून एक. Something. असं काहीतरी. Something that can be touched. Something that can be
टच्ड. सांगा इंग्लिश मध्ये हाऊ इट इज. समथिंग दॅट कॅन बी टच्ड. समथिंग दॅट कॅन बी टच्ड. असं काहीतरी ज्याला आपण स्पर्श करू शकतो. स्पर्श करण्याजोग एखादी गोष्ट असते का आपण ह्याला टच करू शकतो का? हा. सो येस. मग त्याला इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात? व्हॉट डू वी से इट इन इंग्लिश? समथिंग दॅट कॅन बी टच्ड. तुम्हाला लक्षात आहे आपण आज काय पाहतोय? समथिंग व्हेरी स्पेशल आय एम टीचिंग टू यू. तुम्हाला काहीतरी खूप स्पेशल शिकवतेय. आवाज येतोय माझा सगळ्यांना व्यवस्थित? अँड इज इट विजिबल टू यू ऑल प्रॉपरली? व्यवस्थित दिसतंय ना? आवाज येतोय ना व्यवस्थित? काहीच प्रॉब्लेम नाही. बोर्ड क्लिअर दिसतोय ना सगळ्यांना? इट्स रिअली ब्युटिफुल. फंटास्टिक. ओके, डन. सो समथिंग दॅट कॅन बी टच्ड. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश टँजिबल. काय बोलतात त्याला? टँजिबल. समथिंग दॅट कॅन बी टच्ड. इट इज कॉल्ड एज टँजिबल. अजून एक फॉर्म हिअर आय वॉन्ट टू से दॅट समथिंग द्या समथिंग दॅट कॅन बी समथिंग दॅट कॅन बी स्मेल्ड इज व्हॉट? समथिंग दॅट कॅन बी स्मेल्ड. असं काहीतरी ज्याचा आपण स्मेल घेऊ शकतो. करा इंग्रजीमध्ये. समथिंग दॅट कॅन बी स्मेल्ड. व्हॉट इट इज कॉल्ड एज? काय बरं बोलतात त्याला? Something that can be smelled. Let me know. Something that can be smelled. असं काहीतरी ज्याचा आपण स्मेल घेऊ शकतो. Let me know everybody. या तुम्ही हा शब्द ऐकलाय? ऑर्डर. ऑर्डर शब्द ऐकलाय? त्याला बोलतात ऑर्डरेबल. इट इज ऑर्डरेबल. दिस इज ओ. Orderable. Something that can be smelled. It is called as orderable. Yeah, it is orderable. तू याचा स्मेल घेऊ शकतेस. One more. Next, you tell me. ह्याच्यामुळे काय होतंय? आपले शब्द संग्रह थोडं डेव्हलप होत आहे ना. वी आर हिअर टू डेव्हलप आवर vocabularies. We can just simply develop the vocabs. Next. Something that can be something that can be tested. Yes, something that can be tested. सांगा बरं. असं काहीतरी जे आपण टेस्ट करू शकतो. समथिंग दॅट कॅन बी टेस्टेड. ज्याचा आपण चव घेऊ शकतो. टेस्टेड म्हणजे चव घेऊ शकतो. सांगा इंग्रजीमध्ये कसं होईल? समथिंग दॅट कॅन बी टेस्टेड. Tell me, everybody. Something that can be tested. कसं होणार इंग्रजीमध्ये? How can we make it in English? Something that can be tested. Yes, please let me know. It is called as in English palatable. काय बोलतात त्याला? पॅलेटेबल. काय हे शब्द शिकवते मी तुम्हाला. सगळं इंग्लिश मध्ये दिले म्हणून घाबरायचं नाही. काहीच नाही. मी तुम्हाला हे सांगते की खाण्यायोग्य म्हणतात एडिबल, ऐकण्यायोग्य म्हणतात ऑडिबल, पाहण्यायोग्य म्हणतात विजिबल, त्याच्यानंतर पिण्यायोग्य म्हणतात पॉटेबल, त्याच्यानंतर टच्ड स्पर्श करण्यायोग्य म्हणतात टँजिबल, त्याच्यानंतर वास घेण्यासारखं आहे तर ऑडिबल, त्याच्यानंतर टेस्ट घेण्यासारखे आहे पॅलेटेबल. आता सिंपल दाखव तुम्हाला मी. सी हे शब्द पाठ करतोय आपण. समथिंग असं काहीतरी दॅट कॅन बी समथिंग दॅट कॅन बी वॉश्ड. समथिंग दॅट कॅन बी वॉश्ड. सांगा तुम्ही हे सांगू शकता. यू कॅन डेफिनेटली लेट मी नो अबाउट इट.
Yes, what exactly are we going to say? Something that can be washed. Something that can be washed. It is called as what? Washable. Something that can be washed. It is called as what? Washable. Washable. Okay. Right now, तर म्हणते ना वॉशेबल साडीज साडीज घ्यायला जात असताना यू मस्ट बी सेइंग वॉशेबल साडीज दाखवा धुरी ऑब्विसली है ना सिंपल वॉशेबल बोलतात त्याला बरं नेक्स्ट वन what can we take something that can be broken म्हणजे एखादी गोष्ट जी विच इज फ्रेजाईल एकदम नाजूक आहे एक काचेची आहे नाजूक आहे अशी एखादी गोष्ट समथिंग दॅट कॅन बी ब्रोकन अशी एखादी गोष्ट जी तुटण्यासारखी आहे जी तुटू शकते सो आपल्याला केअर घ्यायला लागेल तर त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो टेल मी द अप्रोप्रिएट वर्ड प्लीज सजेस्ट करा चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगा मला पटापट टेल मी व्हॉट इज द अप्रोप्रिएट वर्ड वी कॅन ऍक्च्युअली यूज हिअर समथिंग दॅट कॅन बी ब्रोकन असे एखादी गोष्ट जी तुटेल तुटण्यासारखी आहे काय यूज करायचं ऍब्सोल्युटली वी कॅन से ब्रेकेबल ब्रेकेबल समथिंग दॅट कॅन बी ब्रोकन इज कॉल्ड एज ब्रेकेबल ओके बरं असं का लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना समथिंग मी फक्त मला म्हणजे हे पण इंग्रजीमध्ये लिहून देते तुम्हाला म्हणजे हे पण इंग्लिश तुमचं क्लिअर होईल आणि प्लस त्याचं फायनल वर्ड सुद्धा क्लिअर होईल ओके डन नेक्स्ट समथिंग दॅट कॅन बी कॅरीड अशी एखादी गोष्ट जी आपण उचलून घेऊन जाऊ शकतो कॅरी कॅरी म्हणजे काय कॅरी करणे म्हणजे घेऊन जाऊ शकतो हातात घेऊ शकतो लाईक कॅरी बॅग म्हणूनच त्याला म्हणतात कॅरी बॅग सो काय शब्द युज करायचं समथिंग दॅट कॅन बी कॅरीड अशी एखादी गोष्ट जी आपण घेऊन जाऊ शकतो या हा त्याच्यासाठी देर इज अ व्हेरी स्पेशल वर्ड फॉर दॅट हे शब्द माहिती पाहिजे हे शब्द तुम्ही युज केले ना स्पीकिंग मध्ये ऑटोमॅटिकली आपली इंग्लिश इम्प्रेसिव्ह दिसते काहीच नाही करायला लागत फक्त शब्द इम्प्रेसिव्ह युज करायला लागते ना समथिंग दॅट कॅन बी कॅरीड इज कॉल्ड ॲज पोर्टेबल काय बोलतात त्याला पोर्टेबल पोर्टेबल म्हणजे काय समथिंग दॅट कॅन बी कॅरी पहा बरं वाचा बरं म्हणजे ह्याचा मी फोटो काढून हे क्लिक करते मग आपण पुढे रीड येस इज दॅट क्लिअर एव्हरीवन आलं लक्षात सगळ्यांना घ्यायचे पुढचे फॉर्म्स अजून इंटरेस्टिंग इजंट इट इंटरेस्टिंग येस ओके डन चलो असेच फॉर्म्स पाहिजे अजून वी विल हॅव सम मोर फॉर्म्स इन सच अ वे yes I would just like to clean it up first of all captured photo I was checking
Now next some forms, and in this way we will learn more new verbs. Then next one, I want to say something that can be used. Something that can be used. What it is called as? Something that can be used. करा विचार, think about it. Just think. तुम्ही काय म्हणू शकता? एखादी गोष्ट वापरण्यासारखी आहे. एखादी गोष्ट समथिंग दॅट कॅन बी युज्ड. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? Correct, absolutely. Something that can be used. It is called as in English usable. काय बोलायचं इंग्लिश मध्ये? Usable. In the same way, अशाच प्रकारे पहा, something that can be something that can be cleaned is called as what? Something that can be cleaned. काय म्हणू शकतो आपण इंग्लिश मध्ये? समथिंग दॅट कॅन बी क्लीन्ड. अशी एखादी गोष्ट जी स्वच्छ होऊ शकते, जी स्वच्छ करू शकतो. ऍब्सोल्युटली. एबल लावून टाकायचं. एबल म्हणजेच काय झालं? क्लीनेबल. समथिंग दॅट कॅन बी क्लीन्ड. अशी एखादी गोष्ट जी क्लीन होऊ शकते. क्लीनेबल. क्लीनेबल. बरं, अजून एक समथिंग that can be something that can be trusted is called as what? Something that can be trusted. Think about it and tell me what can we use. Something that can be trusted. Absolutely correct. Something that can be trusted. Trustable म्हणू शकतो. किंवा there is one more word. आता trustable तर माहितच तुम्हाला. मी दुसरं सांगते. You can use trustworthy. Something that can be trusted is called as trustworthy. Trustworthy means what? Something that can be trusted. अजून एक something असं काहीतरी something that can be understood. Something that can be understood is called as what? Something that can be understood. सांगा, विचार करा. Very easy it is. Something that can be understood. Something that can be understood. सांगा. Something that can be understood. करेक्ट. एबल लावायचं त्याला फक्त. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी समजून घेण्यासारखी आहे त्याला म्हणतात अंडरस्टँडेबल. अंडरस्टँडेबल म्हणजे तुम्ही म्हणू शकता मॅम दिस कॉन्सेप्ट इज अंडरस्टँडेबल. मॅम हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासारखा आहे. इझिएस्ट आहे. इंटरेस्टिंग आहे. नवीन नवीन शब्द यामधून आपण शिकू शकत आहे. सो समथिंग दॅट कॅन बी अंडरस्टँडेबल इज कॉल्ड एज व्हॉट? And something that can be understood is called as what? Understandable. बरं, अजून एक more forms. I will teach you the words. मी तुम्हाला काही याच्यामध्ये ऍडव्हान्स शब्द शिकवते. जर तुम्हाला अंडरस्टँड माहिती अंडरस्टँडेबल यूज करू शकता. युज्ड माहिती युजेबल यूज करू शकता. इन दिस वे. नेक्स्ट वन मला म्हणायचंय something that can be burnt. Something that can be burnt. म्हणजे काय बरं? You know? एखादी गोष्ट आपण बर्ट पण म्हणू शकतो. बर्ट पण म्हणू शकतो. एखादी गोष्ट जी जळू शकते, जळण्यासारखी आहे. ह्याला ना सायन्स मध्ये एक शब्द आहे. इन द सायन्स सब्जेक्ट, सायन्स विषय ना त्यामध्ये ह्याच्यासाठी देर इज वन वर्ड. एक शब्द आहे जो तुम्ही ना मी जर का तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला तो शब्द आठवेल. येस.
करेक्ट. somebody said me this word. समथिंग दॅट कॅन बी बर्न्ड, अशी एखादी गोष्ट जी ज्वलनशील आहे. येस, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश कंबस्टिबल. काय बोलतात माहिती त्याला? कंबस्टिबल. कंबस्टिबल. पहा, just have a look on the spelling. Something that can be burned is called as combustible. करेक्ट. कंबस्टिबल म्हणजे काय? ज्वलनशील. ज्वलनशील आपण म्हणतो ना, फटाकडे वाजू नको, दे आर कंबस्टिबल, ते जळण्यासारखे आहेत, जळतील, लाईक दॅट. अजून एक नेक्स्ट फॉर्म. समथिंग दॅट कॅन बी डिझॉल्व्ड म्हणजे काय? विरघळणे. असं काहीतरी जे विरघळणार आहे. समथिंग दॅट कॅन बी डिझॉल्व्ड, अशी एखादी गोष्ट जी विरघळणारी आहे. जसं साखर विरघळणारी आहे, तसं समथिंग दॅट कॅन बी डिझॉल्व्ड, अशी एखादी गोष्ट जी विरघळणारी आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो? सायन्स मध्ये शब्द येतात. म्हणजे मला असं वाटतं 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये वगैरे वगैरे. समथिंग दॅट कॅन बी डिझॉल्व्ड. हा, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश सोल्युबल. काय म्हणतात त्याला? सोल्युबल. इट इज सोल्युबल. सोल्युबल म्हणजे काय? विरघळणारे. समथिंग दॅट कॅन बी डिझॉल्व्ड इज कॉल्ड एज व्हॉट? सोल्युबल. व्हॉट इट इज कॉल्ड एज? सोल्युबल. क्लिअर? ओके, चल नेक्स्ट वन. मला म्हणायचंय समथिंग दॅट कॅन बी डिवायडेड, अशी एखादी गोष्ट ज्याचं डिव्हिजन होऊ शकतं, डिवायडेशन होऊ शकतं, विभाजित होऊ शकतं. सांगा, टेल मी द अप्रोप्रिएट वर्ड विच यू रिकॉल फॉर इट. समथिंग दॅट कॅन बी डिवायडेड. समथिंग दॅट कॅन बी डिवायडेड. येस, इट इज कॉल्ड एज डिव्हिजिबल. शब्द होता का मॅथमॅटिक्स मध्ये? डिव्हिजिबल. डिव्हिजिबल बाय 4, डिव्हिजिबल बाय 8. So something that can be divided is called as divisible. हे शब्द हे आपल्या माहिती पाहिजे. These are words we should know. Next one. Something that can be predicted. Something that can be predicted is called as what? Something that can be predicted. सांगा. Something that can be predicted. Something that can be predicted. Predict करणे म्हणजे you know what is meant by predicted? Something that can be predicted. प्रेडिक्ट करणे म्हणजे काय? आपण म्हणू शकतो अंदाज लावणे. लाईक मी प्रेडिक्ट फॉर मेनी थिंग्स. सो प्रेडिक्ट म्हणजेच काय? अंदाज लावणे. सो समथिंग दॅट कॅन बी प्रेडिक्टेड. हो, गेस करणे. तर त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणू शकतो प्रेडिक्टेबल. गेस लावू शकतो. अंदाज लावण्यासारखं आहे. समथिंग दॅट कॅन बी प्रेडिक्टेड इज कॉल्ड ॲज प्रेडिक्टेबल. Something that can catch the fire. Something that can catch the fire म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी एखादी गोष्ट जी फायर कॅच करते. जसं फॉर एक्झाम्पल लाइटर आपण लाईट केलं की गॅस कसा कॅच करतो आणि लगेच फ्लेम येते. इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो? समथिंग दॅट कॅन कॅच फायर. व्हेरी गुड. खूप छान.
समथिंग दॅट कॅन कॅच फायर. फ्लेम. फ्लेम तयार होते है ना, जसं दिवा आहे, आपण काडीपेटी लावली की एक दिवा आपण लगेच लावतो आणि एक फ्लेम तयार होते. लाइटर लावतो, गॅस लगेच एक फ्लेम तयार करतो. स्टोव आपण लावतो, लगेच एक फ्लेम तयार होते. सो समथिंग दॅट कॅन कॅच द फायर इज कॉल्ड ॲज फ्लेमेबल. काय बोलतात त्याला इंग्लिश मध्ये? समथिंग दॅट कॅन कॅच द फायर इज कॉल्ड ॲज फ्लेमेबल. फ्लेमेबल. ओके, येते लक्षात? असं something that can be something that can be applied. Something that can be applied. Applied म्हणजे काय? लागू करणे. लागू करणे. एखादी गोष्ट जी लागू करणे त्याला बोलतात अप्लाइड. सांगा आता एक शब्द तयार करा ह्याच्यावरून. समथिंग दॅट कॅन बी अप्लाइड. व्हॉट इज द वर्ड? काय शब्द तयार होईल? हम्म. समथिंग दॅट कॅन बी अप्लाइड. It is called as in English applicable. काय बरं बोलतात त्याला इंग्लिश मध्ये? समथिंग दॅट कॅन बी अप्लाइड इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेबल. ऍप्लिकेबल. ऍप्लिकेबल म्हणजे काय? लागू करण्यासारखं आहे. इट इज ऍप्लिकेबल. लागू करण्यासारखं आहे. These are the words. Please have a look. I'll just capture up the photo. समजलं? Clear? Did you everybody understand? करेक्ट. वी कॅन से सम मोर फॉर्म्स. याच्यामुळे घाबरायचं नाही, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. देर इज नथिंग डिफिकल्ट. इथून तुम्हाला मी काय शिकवते? आय एम टीचिंग टू यू न्यू न्यू वर्ड्स. नवीन नवीन शब्द तुम्ही शिकत आहात, जसं सॉल्युबल, कंबस्टिबल, डिसॉल्व, डिव्हिसिबल, प्रेडिक्टेबल, फ्लेमेबल, ऍप्लिकेबल. हे शब्द पण आपल्याला यायला पाहिजे ना. आपल्याला इकडचे माहिती आहेत, हे माहिती आहेत आपल्याला, पण त्यांचे फॉर्म्स पण माहिती पाहिजे. जसं आता छोटे छोटे वाक्य असतात. सांगा बरं, ग्लास उलटा आहे. इंग्रजीमध्ये आपण कसं सांगणार वाक्य? हाऊ एक्झॅक्टली कॅन वी से द सेंटेन्स? ग्लास उलटा आहे. छोटे छोटे शब्द, छोटे छोटे शब्द असतात विच ऍक्च्युअली वी गेट ब्लँक. वी डोंट रिकॉल एनिथिंग. आवर ब्रेन जस्ट गोज एम्प्टी, गोज ब्लँक. नो, ग्लास उलटा आहे. आपण आता पाणी, आपण म्हणतोय पाणी पिण्यासारखं आहे, पिण्यायोग्य आहे, तर आपण त्याला पॉटेबल शब्द युज करतो. तर पाणी उष्ट आहे याला काय बरं बोलतात? ग्लास उष्ट आहे याला काय बरं बोलतात? जसं बॉटल, बॉटल उष्ट आहे, पाणी उष्ट आहे, इंग्लिश मध्ये काय बरं बोलतात? सो देर आर सो मेनी थिंग्स. येस, ग्लास उलटा आहे, ग्लास इज अपसाइड डाऊन. जसं अन्न शिळ आहे, काय म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? अन्न, शिळ अन्न आहे. खूप गोष्टी असतात. देर आर सो मेनी थिंग्स जे हळूहळू आपण शिकणार. येस, इट इज कॉल्ड अ स्टेल फूड. फूड इज स्टेल. अन्न शिळ आहे, फूड इज स्टेल. करेक्ट. सो हे शब्द मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते, आणि फक्त मराठीत लिहायचं तर ते पण इंग्लिश मध्ये लिहिते, म्हणजे तुम्हाला कम्प्लीट इंग्लिश लक्षात येतं. समथिंग दॅट कॅन बी युज्ड. असं काहीतरी जे वापरण्यासारखं आहे. समथिंग, काहीतरी. दॅट कॅन बी युज्ड, जे वापरलं जाऊ शकतं. कॅन बी म्हणजे काहीतरी असू शकतं. सो समथिंग दॅट कॅन बी युज्ड, असं काहीतरी जे वापरलं जाऊ शकतं. त्याला बोलतात युज. इट इज युजेबल. आपण म्हणतो एखादी गोष्ट घरामध्ये पसारा आवरत असताना एखादी गोष्ट आवडते, याचा काय वापर आहे, त्या फेकून. सो वी कॅन से नो, इट इज युजेबल. ही वापरण्याची गोष्ट आहे, वापरण्यायोग्य गोष्ट आहे. इट इज युजेबल. घड्याळाचा सेल संपला तरी पण आपण तो लवकर फेकून नाही देत.
इट इज स्टील युजेबल, चालू शकतो, अजून चालेल. यु नो लाईक दॅट. समथिंग दॅट कॅन बी क्लीन्ड, अशी एखादी गोष्ट जी क्लीन होऊ शकते, क्लीन केली जाऊ शकते. इट इज कॉल्ड ॲज क्लीनेबल. इट इज कॉल्ड ॲज क्लीनेबल. The next one, something that can be trusted. It's called as trustworthy. Something that can be trusted, असं काहीतरी ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, ज्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. मग आपण म्हणतो ना की अरे ती विश्वास ठेवण्यासारखी आहे, शी इज ट्रस्टवर्दी. म्हणजे इन शॉर्ट तो कोणता शब्द, विश्वसनीय. ती विश्वसनीय आहे, तू डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवू शकतो. यू कॅन से इन इंग्लिश व्हॉट, ट्रस्टवर्दी. शी इज ट्रस्टवर्दी. वी आर ट्रस्टवर्दी. माय स्टुडंट्स आर ट्रस्टवर्दी. माझे विद्यार्थी विश्वसनीय आहेत. यु नो, getting that, the owner is trustworthy. घरमालक विश्वसनीय आहे. डॉक्टर इज ट्रस्टवर्दी. डॉक्टर विश्वसनीय आहे. So trustworthy, this is the new word we learned here. Something that can be understood, असं काहीतरी जे समजून घेतलं जाऊ शकतं. अंडरस्टूड, इट इज कॉल्ड एज अंडरस्टँडेबल. हे समजून घेतलं जाऊ शकतं. येस मॅम, दिस कॉन्सेप्ट इज अंडरस्टँडेबल. हा कॉन्सेप्ट समजून घेण्यायोग्य आहे. इट इज अंडरस्टँडेबल. देन समथिंग दॅट कॅन बी बर्न्ड, अशी एखादी गोष्ट जी बर्न होऊ शकते ना, जाळ निघू शकतो, जळू शकते. इट इज कॉल्ड एज कंबस्टिबल. काय बोलतात त्याला, कंबस्टिबल. कीप धिस वर्ड इन युअर माइंड, कंबस्टिबल. आता पाहायला ओके, कंबस्टिबल बोलतात का, ओके ठीक आहे, एवढंच करून नाही चालत, ते तुम्हाला परत पुढे आठवलं पाहिजे. त्यासाठी वहीमध्ये लिहिताना 2-3 वेळा वाचून लिहा. हे जेव्हा तुम्हाला वहीमध्ये लिहायचंय ना, त्यावेळेस वन्स अगेन आय वुड से, काय करायचं, हे सगळं घ्यायचं. यूज, क्लीन, ट्रस्टेड, हे सगळे शब्द लिहून घ्यायचे. हे सुद्धा तुम्हाला लिहायचं. समथिंग दॅट कॅन बी, समथिंग दॅट कॅन बी. आणि हे शब्द पूर्ण फोन बाजूला ठेवून द्यायचा आणि मनाने लिहायचे. मग काय होतं, तो शब्द पॅक लक्षात बसतो. तेव्हा असे खूप सारे वर्ड्स असतात जे आपण ऐकलेले असतात तेव्हा पण जेव्हा बोलायचं तेव्हा आठवत नाही, तेवढं ब्रेन मध्ये जात नाही ते. सो असं वरच्यावर नाही शिकायचं ना, आपल्याला यूज करायचं ना पाहिजे तेव्हा. त्यामुळे मग काय करायचं, लिहिताना मनाने लिहायचं. ओके, क्लिअर. सो समथिंग दॅट कॅन बी कॉल्ड कंबस्टिबल. डिसॉल्व्ड म्हणजे एखादी गोष्ट विरघळू शकते. इट इज सोल्युबल. शुगर इज सोल्युबल. साखर विरघळणारी आहे. समथिंग दॅट कॅन बी डिवायडेड. इट इज डिव्हिजिबल. हे डिवाइड होऊ शकतं, हे डिव्हिजिबल होऊ शकतं. दॅट इज डिव्हिजिबल. हे तर विभाजनीय आहे असं म्हणू शकतो आपण. समथिंग दॅट कॅन बी प्रेडिक्टेड. हा, इट इज प्रेडिक्टेबल. प्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज लावण्यायोग्य. अंदाज लावण्यायोग्य. समथिंग दॅट कॅन कॅच द फायर, अशी एखादी गोष्ट जी फायर कॅच करते. तुम्ही फायर लावलं की ते flammable. Something that can catch the fire is called as flammable. Then, so petrol, right? Something that can be applied is called as applicable. Something that can be applied is called as what? Applicable. Understanding? Getting it properly? Okay, done. I have captured now already the photo. चला अजून सिंपल देते, तुम्ही मला सांगा पटापट. एबलचे देते मी तुम्हाला, खूप अवघड नाही देत. पटापट एबल लावून मला सांगा. तुम्हाला ती सवय लागेल, बरोबर एबल लावून यूज करा. डन. सांगा बरं. Something that can be measured. Something that can be measured. काय बोललात? समथिंग दॅट कॅन बी मेजर्ड, अशी एखादी गोष्ट जी मोजली जाऊ शकते, मोजता येण्यासारखी आहे. करेक्ट. मेजरेबल. मेजरेबल. समथिंग दॅट कॅन बी
measured is called as measurable. The next one मला म्हणायचंय something that can be compared. अशी एखादी गोष्ट जर तुलना करण्यासारखी आहे. सांगा इंग्लिश मध्ये. Tell me. Something that can be compared. Something that can be compared. अशी एखादी गोष्ट ज्याची आपण तुलना करू शकतो. Something that can be compared. इंग्लिश मध्ये. Yes. Compared. तुलना करण्यासाठी. Comparable. Something that can be compared is called as comparable. Okay. Something that can be forgiven. Something that can be forgiven. अशी एखादी गोष्ट जी माफ करण्यासारखी आहे, माफ करण्यायोग्य आहे. Something that can be forgiven. माफ करण्यायोग्य आहे. इंग्लिश मध्ये म्हणायचं forgivable. माफ करण्यायोग्य आहे. Something that can be forgiven, forgivable. Something that can be recognized. Recognized म्हणजे काय? ओळखण्यास योग्य. ओळखण्यायोग्य. Something that can be recognized. अशी एखादी गोष्ट जी ओळखण्यायोग्य आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? Recognized. Recognized. Something, sorry, recognizable. Recognizable. हे बनावायचं फक्त. And done. Something that can be recognized, recognizable. बरं. Something that can be stretched. Something that can be stretched. अशी एखादी गोष्टीची स्ट्रेच होऊ शकते. जसं आपला एखादा टी शर्ट स्ट्रेचेबल असतो. हा, तर आपण काय म्हणतो त्याला? स्ट्रेचेबल म्हणतो. किंवा वी कॅन ऑल्सो कॉल इट फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल. आपण त्याला फ्लेक्सिबल सुद्धा म्हणू शकतो आणि स्ट्रेचेबल सुद्धा म्हणू शकतो. बरं. समथिंग दॅट कॅन बी बेंड. अशी एखादी गोष्ट जी वाकवली जाऊ शकते. बेंड. बेंड डाऊन म्हणजे खाली वाक. बेंट डाऊन म्हणजे खाली वाक. तसंच एखादी गोष्ट जी वाकवली जाऊ शकते. बेंट. त्याला इंग्लिश मध्ये काय बरं बोलतात? आता याला हे बनायला लावायचं. त्याच्यासाठी स्पेशल शब्द आहे pliable. काय म्हणायचं? Pliable. Something that can be bent is called as pliable. समजलं? Something that can be expanded. Expandable. विस्तार. एखादी गोष्ट जिचा आपण विस्तार करू शकतो. Expandable. Many things are there. I will also capture the photo of the same. It's not photo party. Okay, done? Clear? समजलं का? अंडरस्टूड? आता हे वहीमध्ये लिहित असताना आज आपण बरेच फॉर्म्स पाहिलेत. असे वेगळे वेगळे शब्द पाहिलेले आहेत की असं करण्यासारखं. जसं ऑडिबल, विजिबल, प्रेडिक्टेबल, मेजरेबल, कंबस्टिबल, सोल्युबल, फ्लेक्सिबल, ऑर्डरेबल, पोर्टेबल, प्लायेबल. मेनी न्यू वर्ड्स वी हॅव सीन. मेक शुअर की हे तुम्हाला जेव्हा बोलायचं आहे ना तेव्हा ते व्यवस्थित तुम्ही बोलू शकाल. ह्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. म्हणजे इतकं क्लिअर करायचं की जेव्हा आपल्याला ते बोलायचं तेव्हा आपल्याला बोलता आल्याचं पाहिजे. आय होप इट इज क्लिअर. आय विल शेअर द फोटोज. छानपैकी सगळ्यांनी वहीमध्ये लिहून काढा. आज तेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. Till the time, take care everybody. Thank you so much. Have a great time all of you. Thank you.